हॅलो एव्हरीवन, नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या फिटनेस हब मराठी चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका स्पेशल अशा महत्त्वाच्या विषयावरती, एका स्पेशल डाएट प्लॅनवरती बोलणार आहोत. खास असा डाएट प्लॅन बघणार आहोत जो असणार आहे नो कार्ब्स डाएट प्लॅन. याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचे कार्बोहायड्रेट घेणार नाही आहोत आणि संपूर्ण आपला प्रोटीन आणि फायबर रिच असा हा डाएट प्लॅन असणार आहे. तर हा डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही 10 दिवसामध्ये अगदी 10 किलोपर्यंत देखील वजन कमी करू शकता. पण काही केसेसमध्ये 10 किलोच्या जागी 5 किलो, 7 किलो, 8 किलो अशा पद्धतीने, पण 10 किलोपर्यंत वजन कमी करू शकणारा हा अगदी बेस्ट असा एक डाएट प्लॅन आहे. या डाएट प्लॅनचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. तर तुम्हाला फायदे काय आहेत ते आधी सांगते, तोटे काय आहेत तेही सांगते. आता कोणी फॉलो करायचा नाही, कोणी फॉलो करायचं हे तुमच्या याच्यावरती डिपेंड आहे. पण याचे फायदे असे आहेत की वजन 100% कमी व्हायला तुम्हाला मदत होते. रक्तातील साखर जी आहे ती नियंत्रणामध्ये ठेवली जाते. याचबरोबर तुमचं मधुमेह आहे त्याच्यावरती देखील नियंत्रण ठेवलं जातं, म्हणजे डायबेटीजवरती देखील. आणि यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील अगदी चांगली आहे हा डाएट प्लॅन, चांगला आहे. तसेच याचे तोटे काय आहेत तर शरीरामध्ये काही आता कार्ब्स वगैरे नाही खाल्ले तर कार्ब्स आपण नेहमी आपल्या रोजच्या जीवनामध्ये गरजेचे आहेत. आपण नेहमी खात असतो आणि ते खाल्ले देखील पाहिजेत, आपल्या शरीरासाठी ते गरजेचे आहेत. पण अगदीच तुम्ही कार्ब्स बंद केले, आता आपण काही काळासाठी फक्त वजन कमी करण्यासाठी आपण ते बंद करत आहोत, कारण फास्ट वेट लॉस करण्यासाठी, डिटॉक्स तुमच्या बॉडीला करण्यासाठी. तर याचे तोटे काय आहेत तर थोडेसे फक्त शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता जाणवू शकते. थकवा, डोकेदुखी या गोष्टी देखील तुम्हाला जाणवू शकतात. यामध्ये तुम्ही दीर्घकालीन जर तुम्ही हा डाएट प्लॅन करणार असाल तर दीर्घकालीन हा डाएट प्लॅन अजिबात करायचा नाहीये. काही मोजक्या काळासाठी जर तुम्ही कार्ब स्टॉप करत असाल तर ते चालू शकतं, पण जर दीर्घ काळासाठी म्हणाल तर अजिबात हा डाएट प्लॅन योग्य नाही. दीर्घ काळ करण्यासाठी तुम्ही 10 दिवस, 5 दिवस या गोष्टी तुम्ही करू शकता वेट लॉस करण्यासाठी. याचबरोबर हा डाएट प्लॅन जर तुम्हाला फॉलो करायचा असेल तर त्याआधी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांसोबत कन्सल्ट करायचे, कारण तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणते मेडिसिन चालू असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित ओळखतात, तर तुम्ही त्यांना विचारून हा डाएट प्लॅन फॉलो करा. बस एवढंच आहे. बाकी काहीही साईड इफेक्ट वेगळे होणार नाही आहेत. तुम्ही नक्की 10 दिवसांसाठी हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता. फक्त दीर्घकालीन डाएट प्लॅन हा तुम्ही करायचा नाही आहे, एवढंच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला नो शुगर, नो एक्स्ट्रा सॉल्ट, नो जंक फूड, नो राईस, नो स्टार्ची फूड हे 5ही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत या 10 दिवसांच्या दरम्यान. तरच तुमचं एवढं वेट कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणखीन काय तर मीठ कमी खायचं आहे. दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. दिवसभरातून 3 टाइम तुम्ही हर्बल टी, डेली हर्बल टी घ्यायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला दररोज 7 ते 8,000 स्टेप्स तुम्हाला डेली चालायचे आहेत, किंवा तुम्ही अर्धा तास कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करू शकता. बस एवढं तुम्हाला सगळं फॉलो करायचं आहे. आणि यासोबत आता मी डाएट प्लॅन सुरू करते. तो डाएट प्लॅन तुम्हाला 10 दिवसांसाठी अगदी व्यवस्थित फॉलो करायचा आहे. कुठेही न चुकता सगळं आहे तसं व्यवस्थित फॉलो केलं तर 100% तुम्हाला गॅरंटीड बेस्ट रिझल्ट मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपला तो डाएट प्लॅन. सगळ्यात पहिला आहे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. तर मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकमध्ये सिंपल आपण लेमन हनी वॉटर घेणार आहोत, ज्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी, त्याच्यामध्ये मध आणि लिंबू आपण पिळून घेणार आहोत. एवढं ड्रिंक घेतलं तर तुमचं मॉर्निंग जी आहे ती फ्रेश होईल, बॉडी डिटॉक्स होईल आणि तुमच्या शरीरातली घाण काढून टाकण्यासाठी तुम्हाला मदत होईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे ॲपल सायडर विनेगर आणू शकता, रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो. लिंक तुम्हाला ना सगळ्या प्रोडक्टच्या आपल्या टॅग प्रोडक्ट्समध्ये मिळतात, तिथे जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता. तर इथे आता 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर विनेगरचा घालायचा आहे आणि ते तुम्ही या व्यतिरिक्त घेऊ शकता. हे अगदी बेस्ट आहे. हे देखील फॅट लॉस करायला, वेट लॉस करायला. ॲक्च्युली काय करतं हे ड्रिंक, तुमचं वजन नाही कमी करत पण तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतात. आणि मेटाबॉलिझम बूस्ट झालं तर आपलं डायजेशन चांगलं होतं आणि आपोआपच आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत होते.
यासोबत तुम्ही घेणार आहात 5 भिजवलेले बदाम, जे तुम्ही रात्री भिजवत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते खाऊ शकता सकाळी. आणि सोबत तुम्ही 2 अक्रोड खायचे आहेत. बस इतकं तुम्हाला सकाळी मॉर्निंगमध्ये घ्यायचं आहे. नंतर तुम्ही तुमच्या 7-8 हजार स्टेप्स कंप्लीट करू शकता आणि त्यानंतर ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं ते पाहूया. ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला सिंपल 2 ऑप्शन सांगणार आहे. त्याच्यातला एक जो ऑप्शन आहे तो असणार आहे एग ऑमलेटचा. अगदी इझी बनतं, अगदी सोपं आहे. त्याच्यासाठी 2 अंडी घ्यायची आहेत. येलो भागासकट तुम्ही खाऊ शकता, पण त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर व्हेजिटेबल ॲड करणार आहोत. कांदा, टोमॅटो, कोबी वगैरे ज्या भाज्या तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करता येऊ शकतात त्या तुम्ही ॲड करा आणि मस्तपैकी व्हेजी ऑमलेट घेऊ शकता. हे ऑमलेट तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घ्या. त्याच्यासोबत ब्रेड वगैरे वगैरे काहीही खायचं नाही, फक्त तेवढंच ऑमलेट तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेणार आहात. यानंतर सेकंड ऑप्शन आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला ऑमलेट घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे ॲपल बनाना स्मूदी घेऊ शकता. 1 ॲपल आणि 1 बनाना इथे वापरा. आल्मंड मिल्क वापरा, लो फॅट मिल्क वापरा किंवा कोणतंही ज्याच्यामध्ये फॅट्स कमी असतील अशा पद्धतीचं मिल्क तुम्ही इथे वापरू शकता. सोया मिल्क देखील वापरू शकता आणि ते त्याच्यात ॲड करायचं आहे आणि बाकी कोणतंही स्वीटनेस त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची गरज नाही. जर वाटलंच तर तुम्ही 1-2 त्याच्यामध्ये खजूर ॲड करा आणि ते स्मूदी तुम्ही दररोज हे 10 दिवसांसाठी ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे. यानंतर मिड मॉर्निंगला आपण काही खाणार नाही आहोत, पण आपण इथे मिड मॉर्निंगच्या टायमिंगला म्हणजे 10च्या वगैरे दरम्यान तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा कॅमोमाईल टी घेऊ शकता किंवा माचा टी देखील घेऊ शकता. यानंतर डायरेक्ट दुपारचं जेवण आपल्याला करायचं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये आपलं अशाच पद्धतीचं जेवण असणार आहे, कारण आपलं नो कार्ब्स असा हा डाएट प्लॅन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जेवणामध्ये देखील अशा पद्धतीच्याच गोष्टी असणार आहेत ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर मिळेल, पण कार्ब्स अजिबात असणार नाहीत. चपाती, भात, भाकरी यासारख्या गोष्टी आपण अजिबात घेणार नाही आहोत आणि अर्थातच ब्रेड वगैरे देखील आपल्याला खायला अलाउड नाही आहे. तर मग लंचमध्ये काय घ्यायचं ते पाहूया. तुम्ही लंचमध्ये पहिला ऑप्शन तुमच्यासाठी आहे. तुम्ही ग्रिल पनीर घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची, कांदा वगैरे तुम्हाला ज्या भाज्या ॲड करायच्यात त्या भाज्या ॲड करून पनीर ग्रिल करून सॉटे करून भाज्या त्याच्यात ॲड करायच्यात. हे सगळं मिळून 140 ग्रॅम तुम्ही घेणार आहात आणि ते तुम्ही इथे 100 ग्रॅम पनीर, त्याच्यामध्ये 40 ग्रॅम भाज्या, अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही हे दुपारच्या जेवणामध्ये घेणार आहात. बस एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे. आता 10 किलो वजन कमी करायचं म्हटल्यावर सोपं तर नाही आहे, तर अशा पद्धतीचा आहार घ्यावा लागेल. यानंतर नेक्स्ट जो दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे पनीर भुर्जी विथ लेटेस लीव्ज. आता इथे मी लेटेस लीव्ज पण दाखवते आणि पनीर तर तुम्हाला माहीतच आहे, त्याची भुर्जी इझिली बनते. जशी आपण अंड्याची भुर्जी बनवतो तशीच पनीर भुर्जी बनवायची. फक्त आपल्याला चपाती, भात, भाकरी किंवा पाव, ब्रेड अशा गोष्टी खायला अलाउड नाही आहे. त्यामुळे मग लेटेस लीव्ज जे असतात ते कोबीसारखे असतात, पण टेस्टला अगदी उत्तम असतात आणि त्याच्यासोबत आपल्याला रोल करून आपण मस्तपैकी पनीर आणि लेटेसचा रोल करून पनीर लेटेस लीव्ज एवढंच तुम्हाला खायचं आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये, पनीरची भुर्जी आणि लेटेस लीव्ज. बस हे. आणि मग इथे आपला डिनर तर कंप्लीट होतो. यानंतर आता पुन्हा इव्हनिंगच्या टायमिंगला आपल्याला थोडीशी भूक लागू शकते. तर या दरम्यान आपण काय खायचं, त्यावेळी आपण अगदी फॅट बर्नर एक ड्रिंक घेणार आहोत ज्याला बुलेट कॉफी आपण म्हणतो. जसं की आपण भरपूर सेलिब्रिटीजला ही कॉफी घेताना आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून सांगताना देखील आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की आम्ही या पद्धतीचं ड्रिंक घेत असतो, ज्याला बुलेट कॉफी म्हणजे इथे तुम्ही कॉफीमध्ये तूप, जे आपलं देसी गाईचं तूप असतं ते तूप ॲड करायचं आहे आणि 1 कप भरून ती कॉफी प्यायची आहे. अगदी अमेझिंग वर्क करतं, फॅट कटर म्हणून अगदी बेस्ट वर्क करणार हे ड्रिंक आहे. कॉफी मुळातच आपल्याला फॅट कटिंगला मदत करतं, वेट लॉसला हेल्प करणार आहे. तुम्हाला बॉडीवरची फॅट काढून टाकायला एक चांगलं असं एक फॅट कटर ड्रिंक आहे. तर हे तुम्ही यावेळी घ्यायचं आहे आणि याच्यासोबत तुम्हाला जर भूक लागली तर त्याच्यासोबत तुम्ही 30 ग्रॅम मखाने घेणार आहात. बस एवढंच घ्यायचे. मखाने जे आहेत ते सॉल्टेड नसावेत, फक्त रोस्टेड असावे. ते त्याच्यामध्ये जास्त ऑइल नसावं, त्याच्यामध्ये मीठ नसावं, अशा पद्धतीचे फक्त रोस्टेड मखाने तुम्ही 30 ग्रॅम खायचे आहेत आणि त्याच्यासोबत ही कॉफी घ्यायची आहे. बस एवढंच. नंतर डायरेक्ट आपण रात्रीचं जेवण करणार आहोत जे आपलं 7च्या दरम्यान असावं. 7 ते 8च्या दरम्यान आपलं रात्रीचं जेवण लवकर व्हावं
याची आपल्याला खबरदारी बाळगायची आहे। तर जेवणामध्ये आपण काय घ्यायचं रात्रीच्या, तर सगळ्यात बेस्ट जर रात्रीच्या जेवणामध्ये काही ऑप्शन असेल घेण्यासाठी आणि बनायला देखील अगदी इझी असेल, तो असणार आहे सूपचा। इथे तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकता, व्हेजिटेबल सूप घेऊ शकता, चिकन सूप घेऊ शकता किंवा आणखीन कोणतं बीटरूट आणि वेगळे वेगळे बरेच सूप आहेत, त्याच्यातलं कोणतंही सूप तुम्ही घ्यायचंय। किती घ्यायचंय, तर इथे तुम्ही 300 ml सूप पिऊ शकता रात्रीच्या डिनरमध्ये। 8 वाजता जर डिनर केला ना, तर या सूपने तुमचं पोट इतकं भरेल, अजिबात तुम्हाला झोपे दरम्यान किंवा झोप लागल्यानंतर देखील अजिबात भूक लागणार नाही। कारण शरीराला जे भाज्यांमधून पोषण मिळतं ना, त्याच्यातून तुम्हाला विटॅमिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, तर बऱ्याच गोष्टी प्रोटीन वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे, फक्त कार्ब्स मिळणार नाहीये। त्यामुळे भूक लागणार नाहीये, अजिबात लागणार नाही, चांगलं पोट भरणार आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखाद वेळी सूप नसेल प्यायचं, तर सूपमध्ये तर ऑप्शन्स खूप आहेत। 10 दिवसांसाठी तुम्ही 10 सूप जरी पिले तरी देखील चालेल किंवा 5 सूप आलटून पालटून पुन्हा पुन्हा घेतले तरी चालेल। पण जर एखाद्या वेळी कंटाळा येतो, नसतं आपल्याला घ्यायच्या अशा गोष्टी, तर मग तुम्ही इथे आपला जो दुधी भोपळा असतो, जो लांब भोपळा असतो त्याला दुधी भोपळा म्हणतात, तर त्या दुधी भोपळ्याचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण गाजर किसून टाकून, बेसन वगैरे घालून, त्याच्यात कांदा, या सगळ्या गोष्टी आपण ॲड करून त्याचे आपण कबाब देखील अगदी इझिली सिंपल कबाब मस्त टेस्टी बनवू शकतो। तर या पद्धतीचे कबाब जरी तुम्ही बनवले आणि ते 4 कबाब तुम्ही खाल्ले, दह्यासोबत खावा किंवा पनीर वगैरे ॲड करून डीप बनवतात, पनीर, हिरवी मिरची या सगळ्या गोष्टी घालून तुम्ही डीप देखील बनवू शकता। पण सगळ्यात सोपं म्हटलं तर मस्तपैकी तुम्ही दही आणा, लो फॅट दही आणा आणि त्याच्यासोबत एन्जॉय करा हे कबाब। तर त्याला कबाब म्हणा किंवा पॅनकेक म्हणा, जे तुम्हाला वाटेल ते म्हणा, पण बनवा आणि खावा। तर अगदी हलके आहेत, पचायला अगदी सोपे आहेत आणि तुमचं 100% वजन कमी करणारे आहेत। रात्रीच्या जेवणासाठी अगदी बेस्ट पर्याय आहेत हे दोन्ही सुद्धा। त्यामुळे ट्राय करा, संपूर्ण डाएट प्लॅन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि पुन्हा पुन्हा तुम्ही तो पाहू शकता। नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल। 10 दिवसामध्ये 10 किलो वजन जर कमी करायचं असेल तर हा नो कार्ब्स डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा। इथे वेळ येते आपल्याला बेड टाइम ड्रिंकची। तर बेड टाइम ड्रिंकमध्ये आपण काय घ्यायचं, तर बेड टाइम ड्रिंकमध्ये कॅमोमाईल टी अगदी बेस्ट आहे। तुम्हाला जर झोपेचा प्रॉब्लेम असेल, झोप लागत नसेल, तर झोप येणार आहे याच्यामुळे स्ट्रेस बॉडीतला रिलीज होतो, तुमचं झोपेमध्ये फॅट बर्निंग होईल, म्हणजे अगदी बेस्ट आहे कॅमोमाईल टी। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर देखील तुमची मॉर्निंग जी आहे ती फ्रेश होईल, बॉडी डिटॉक्स होईल। अगदी चांगलं जर कोणतं ड्रिंक असेल तुम्हाला बेड टाईमसाठी, तर हे अगदी बेस्ट ड्रिंक आहे कॅमोमाईल टी। आणि ज्यांना हे टी घेणं पॉसिबल नसेल, आणणं विकत पॉसिबल नसेल, तर तुम्ही सरळ टर्मरिक टी म्हणजे हळदीचा जो चहा असतो तो तुम्ही 1 कप पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आणि मस्त ते घेतलं तरी त्याचे देखील सेम बेनिफिट आहेत, चांगलं तुम्हाला त्याच्यातून फायदाच होणार आहे। तर बेड टाइम ड्रिंकमध्ये यातलं कोणतंही घ्या दोन्हीतलं आणि हा संपूर्ण डाएट प्लॅन ना सेव्ह करून ठेवा आणि नक्की फॉलो करून बघा। 10 दिवसामध्ये 100% गॅरंटीड तुमचं 10 किलो वजन कमी होणारच आहे, मी तुम्हाला गॅरंटीड लिहून देते। तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत आणि त्यासोबतच जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा छान छान कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात, भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। बाय फ्रेंड्स, धन्यवाद।